हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कोकणामध्ये प्रचंड थंडी आहे आणि सांगायचा जो मुद्दा म्हणजे असं आहे की ह्यावेळेस थंडी खूप आहे कोकणामध्ये. गेल्या वर्षी फार कमी होती, पण यावर्षी खूप आहे. तर आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर मी एक एक्सपेरिमेंट केलेला आहे एका झाडाविषयी आणि ते नुकतंच झाड मार्केटमध्ये पण फेमस आहे. आणि मेन म्हणजे आता सगळेजण करायला लागले ती शेतीसुद्धा. तर म्हटलं चला आपण एक्सपेरिमेंट करून तर बघूया कोकणात ते होतं की नाही. कारण की हवामान प्रत्येक प्रत्येक साईडचं किंवा प्रत्येक ह्याच्यामधलं वेगवेगळं असतं. जसं घाटावर वेगळं असतं, आपल्याकडे वेगळं आहे, कोकणातलं वेगळं आहे, विदर्भातलं वेगळं आहे. तर अशा पद्धतीने हवामान वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक जी काही आपण लागवड करू त्याला ते हवामान सूट होईलच असं आपण काय सांगू शकत नाही. तर आज तुम्हाला झुकिनीविषयी थोडंफार मी सांगणार आहे. सो मी लावलेली आहे, कसं आणलं, कुठून काय आणलं, सगळं सांगणार आहे. सो व्हिडिओ जर नीट बघा आणि व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि मी खूप सारे व्हिडिओज बघितलेले आहेत. तर प्रत्येक आपलं जे काही गार्डन असेल किंवा टेरेसवरचा एंट्रन्स असेल तर तिथे पण बकेटमध्ये, मोठमोठ्या बकेटमध्ये झुकिनी वगैरे करतात. तर झुकिनी प्रकार काय आहे, काय ते बघा व्हिडिओमध्ये. आणि जर जरी जरी तुम्हाला कळालं नाही तरी तुम्ही यूट्यूबला वगैरे टाकून बघू शकता त्या भाजीचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो किंवा त्याला जे काही मार्केटमध्ये भाव आहे ते पण तुम्ही बघू शकता. मार्केटमध्ये भाव त्यातल्या त्यात खूप छान आहे. आता मी तसं बघायला तर पावसाच्या ह्याच्यामध्ये जास्ती करत नाही. त्याच्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये ते पाऊस पडायपर्यंत म्हणजे मेपर्यंत वगैरे पीक घेतलं जातं त्याचं जास्तीत जास्त. आणि बघा तुम्ही व्हिडिओ. तर मी पण एक लावलेला आहे आणि बऱ्यापैकी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये. आता मी छोटी छोटी त्याला कळेसुद्धा यायला लागलेले आहे. पहिले फुलांना तुम्हाला माहिती आहे नॉर्मल कळे येतात, त्याच्यानंतर मग जे काही फळं घेऊन येणारे हे असतात ती येतात फुलं नंतर. तर अशा पद्धतीने आहे आणि कोणत्या जातीतली आहे, काय आहे ते बघा व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा व्हिडिओ. तर इथे तुम्ही बघू शकता. तर ही झुकिनी आहे. मी आधी पण एक शॉर्ट वगैरे टाकलं त्याच्यात तुम्ही बघितलं असाल. तर एक एक्सपेरिमेंट म्हणून मी हे कुंडीमध्ये केलेलं आहे. आजकाल लोकं बकेटमध्ये अशा मोठमोठ्या बकेट असतात त्याच्यामध्ये सुद्धा झुकिनी करतात. तर ते मी केलेली आहे आणि आत्ता एक तुम्हाला सांगायचं झालं तर एक 18-20 दिवस झालेले आहेत. ही पूर्ण म्हणजे आपली जी काही बी आतमध्ये टाकून आलेली आहे वरती मस्तपैकी. तर अशा पद्धतीने हा एक प्रयोग केलेला आहे. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की झुकिनीच्या बिया तुम्हाला ऑनलाईन कुठे पण मिळतील. फ्लिपकार्टवरती मिळतील, ॲमेझॉनवरती मिळतील. जे काही ऑनलाईन जे आहेत त्याच्यावरती तुम्ही त्याच्यावरती हे करून मागवू शकता. तर मी हे ऑनलाईन मागवले होते. तर 15-13 बिया आल्या होत्या. त्यातली मी एक बी टाकलेली आहे. एक प्रयोग करण्यासाठी. कारण की मी खूप सारे व्हिडिओज बघितले होते त्याच्यामध्ये झुकिनी बऱ्यापैकी लोकांनी म्हणजे घरच्या घरी कुंडीमध्ये पण बकेटमध्ये अशा ह्याच्यासारख्यामध्ये केलेली होती. तर मी पण एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि बघा पालवीसुद्धा फुटलेली आहे आणि आता ना फुलं पण यायला स्टार्ट झालेली आहेत. म्हणजे बघा ही ज्या कळ्या आहेत नाही बघा, कळ्या पण यायला स्टार्ट झालेल्या. पहिली नॉर्मल कळ्या येतात. आता झुकिनी म्हणजे काय काहींना माहिती आहे, काहींना माहीत नाही आहे. तर झुकिनी ही एक असं एक आहे. तुम्हाला भोपळा माहिती आहे, त्याची पानं पण भोपळ्यासारखी दिसतात. तर भोपळ्यातलीच एक जात आहे. पण जसा भोपळा वाढतो तसा भरपूर असे काही वाढत नाही. भोपळ्याला खूप साऱ्या वेली फुटतात, पण ह्याला काही वेली वगैरे फुटत नाहीत. नॉर्मली ह्याला फक्त जास्तीत जास्त पानं येतात आणि त्याच्यानंतर झुकिनी येते. तर भोपळ्याचा आकार जसा गोल असतो तसा झुकिनीचा आकार गोल नसतो. झुकिनीमध्ये पण प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. एक हिरवी दिसणारी झुकिनी आहे, तर मी जी लावली ती हिरवी आहे आणि दुसरं येल्लो कलरमध्ये एक येते. तर तिला पण जास्त मागणी आहे. तर अशा 2 प्रकारच्या झुकिनी आहेत किंवा त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी असतील. तर मला तरी आत्तापर्यंत 2 माहिती आहेत. तर ह्या प्रकारची एक झुकिनी आहे. तर मी ग्रीनवाली लावलेली आहे इथे. तर जसा भोपळा गोल असतो त्या पद्धतीने झुकिनी गोल नाही आहे. झुकिनी अशी लांब येते काकडीसारखी. तर त्या फॅमिलीमधली ही एक जात आहे. जसं कुकुंबर म्हणजेच आपली काकडी, तर काकडीच्या ह्याच्यामधली भोपळा वगैरे त्याच्यातली ही एक जात आहे. आणि मेनली आपण त्याची भाजी वगैरे करत नाही. ही जास्तीत जास्त हॉटेल्समध्ये जे काही सॅलड वगैरे बनवलं जातं त्याच्यामध्ये ही झुकिनी बघायला मिळेल तुम्हाला. आणि तिला बाजारामध्ये खूप छान भावसुद्धा आहे. तर बघूया जर झालंच तर आपण करणारसुद्धाही आहोत. पण त्याआधी एक एक एक्सपेरिमेंट केला पाहिजे. कारण की कसं कोकणामध्ये तेवढं जे काही हवामान आहे ते त्याला सूट होईलच की नाही आपल्याला माहीत नसतं किंवा ते त्या ह्याच्यामध्ये होईलच की आपल्याला माहीत नसतं. म्हणून मी म्हटलं चला एक एक्सपेरिमेंट करून बघूया. जर झालं तर ठीक, नाहीतर मग काय आपण बघू शकतो पुढच्या पुढे. तर खूप छान असा रिस्पॉन्स आहे. मी ह्याच्यामध्ये सुरुवातीला टाकताना जेव्हा बी टाकली त्याच्या आधी ह्याच्यामध्ये मी
आपल्या गाईचं म्हणजे आपल्याकडे गाय वगैरे आहे आमच्या काकांच्या वगैरे, तर त्यांच्याकडे शेणखत वगैरे आहे. तर त्यातलं मी शेणखत याला यूज केलेलं आहे. बाकी कुठली फवारणी नाही, काही नाही. आणि थोडी कीड पडल्यासारखी वाटली म्हणून मी थोडी भुरी टाकली. तो कोकणातला हा एक जुगाड आहे, कीड वगैरे पडते त्याच्यावरती. तर तुम्हाला आवाजसुद्धा येईल. तर पोपटाचा आवाज येतोय, तो ओरडतं. पक्षी वगैरे आहेत, त्याचा आवाज आहे हा. तर ते टाकले, बाकी काही टाकलेलं नाही आहे. आणि थोडं पाणी, सकाळचं पाणी वगैरे आपण टाकतो. तर अशा पद्धतीने मी झुकिनीचं असं तयार केलेलं आहे बघा. नुकतीच ह्याला एक पाल छान आलेलं आहे. त्याच्यानंतर एक बघा अजून एक येतं इथे. तर अशा पद्धतीने मी झुकिनीचं एक रोप तयार केलेलं आहे. असं मी 1-2 व्हिडिओज बघितले, त्याच्यामध्ये 45 दिवसामध्ये झुकिनी लागायला लागते. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी झुकिनी काढायला होती. जशी काकडीची वाढ जशी झपाट्याने होते, त्याच पद्धतीने झुकिनीची सुद्धा वाढ होते. जशी भोपळ्याला फुलं येतात येलो, म्हणजे येल्लो आणि थोडी अशी तुम्ही बघायला गेलं तर केशरी कलरमध्ये अशी वगैरे फुलं येतात. तर ती पण फुलं सेम ह्याला येतात, फक्त हे वाढत नाही. भोपळ्यातल्या जाती, भोपळ्याची जशी जात आहे त्याच जातीतली ही एक झुकिनी आहे. दिसायला जरी सेम असली पानं वगैरे, तरी त्याचे जे येणारे फळ आहे ते म्हणजे असं लांबलचक आहे. आणि मेन म्हणजे झुकिनी अशी काही मोठी जास्त होत नाही. जरी झाली तरी ती बाजारामध्ये जात नाही. नॉर्मल त्याची एक स्टेज आहे, त्या ह्याच्यापर्यंतच ती वाढू शकते आणि तेव्हाच आपण कट करावी लागते. जास्त वाढली तर आपण बाजारामध्ये देऊ शकत नाही. तर आपल्या ह्याच्यामध्ये खूप चालते ही आणि मार्केटमध्ये पण चांगला भावसुद्धा आहे. आता घाटावर वगैरे पण ह्याची शेती लोकं करायला लागले आहेत. कारण की तसं बघायला गेलंत ना, तर जास्ती खर्च पण नाही आहे. एकदम छान म्हणजे कमी खर्चामध्ये आपण चांगलं पीक घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्ती फायदासुद्धा होऊ शकतो. त्यासाठी मग म्हटलं चला आपण एक करून बघूया. तर आत्तापर्यंत तरी छान आहे. बघूया पुढे फुलं प्रकारे, म्हणजे अजून 45 दिवस बाकी आहेत. तर 45 दिवस झाल्यानंतर आपण बघूया याचा रिझल्ट काय, तर तेव्हा पण व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला. तर बघूया, झालं तर आपण करणारसुद्धा आहोत. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता नॉर्मली कळ्या यायला स्टार्ट झालेल्या आहेत. जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. जर तुम्हाला अधिक माहिती झुकिनीविषयी हवी असेल तर तुम्ही यूट्यूबला, गुगलला वगैरे टाकू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती भेटेल. सो चला आता आपण इथे थांबणार असतो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. जेवढी मला माहिती होती तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. त्या पद्धतीने मी इथे केलं आहे. किंवा तुमच्याकडे जे काही खतं वगैरे असेल तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता. तर चला आता थांबते इथे. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.